पार्शल बॅलन्सिंग ऑफ लोकोमोटिव्ह. पार्शल बॅलन्सिंग ऑफ लोकोमोटिव्ह याचा अर्थ काय? आतापर्यंत जे आपण रेसिप्रोकेटिंग मासेसचं जे बॅलन्सिंग बघितलं, रेसिप्रोकेटिंग मासेस, तर त्याच्यामध्ये आपण रेसिप्रोकेटिंग मास हे कुठे कन्सिडर करत होतो? क्रॅनच्या एंडला, बरोबर? दाखवतो. समजा हे रेसिप्रोकेटिंग मास आहे, तर हे मास आपण इथे क्रॅनच्या एंडला कन्सिडर करायचं पाहिजे आणि हे रोटेट व्हायला असं इमॅजिन करायचं. मग हे मास आहे असं इथे कन्सिडर केलं, म्हणजे हे समजा 100 kg स्लायडर आहे, तर तुम्ही 100 kg मास इथे घ्यायचा आणि त्याला बॅलन्स करायचा, बरोबर? त्याला म्हणायचं तुम्ही बॅलन्सिंग ऑफ रेसिप्रोकेटिंग मासेस. पण लोकोमोटिव्हच्या केसमध्ये, लोकोमोटिव्ह म्हणजे रेल्वे इंजिन मध्ये नॉर्मली काय करतात? कम्प्लीट बॅलन्सिंग करत नाही. म्हणजे एक्झाम्पल काय सांगतो. समजा हे मास 100 kg आहे, तर बॅलन्सिंग 100 kg करायचं नाही. पूर्ण रेसिप्रोकेटिंग मास बॅलन्स करायचं नाही, तर 50% करायचं, 40% करायचं, 60% करायचं, असं ठरवून घेतात आणि त्याला काय म्हणतात? पार्शल बॅलन्सिंग. म्हणजेच काय, इथे 100 kg आहे समजा मास, इथे 100 kg, तर पार्शल बॅलन्सिंग मध्ये समजा आपण ठरवलं 40% मास बॅलन्स करायचा आहे, तर इथं कन्सिडर करताना मास किती घ्यायचं? मग इथे 100 आहे, तर त्याच्या इथे 40% म्हणजे 40 किलोच घ्यायचं आणि 40 किलोच मास बॅलन्स करायचं. त्याला म्हणतात पार्शल बॅलन्सिंग. आणि लोकोमोटिव्ह मध्ये नॉर्मली पार्शल बॅलन्सिंगच करतात. पण तुम्हाला मी आधी सांगितले, पार्शल बॅलन्सिंग हे ऑलरेडी आपल्या टू व्हीलर जे असतात त्याच्यामध्ये पण केलेलं असते. 60च्या स्पीड पर्यंत गाडी व्हायब्रेट होत नाही, 60च्या स्पीडच्या वरती गेली की गाडी व्हायब्रेट होते. याचा अर्थ काय? पार्शल बॅलन्सिंगच आहे. त्यामुळे रेसिप्रोकेटिंग मासेस हे नॉर्मली पार्शलच बॅलन्सिंग केलेले असतात. रेसिप्रोकेटिंग मास 100 kg मग 100 kg बॅलन्स करत बसत नाही. 40 kg, 50 kg, 60 kg त्याचा यूज कुठपर्यंत होणार आहे तेवढ्यापर्यंत ते बॅलन्स करून ठेवतात. मग लोकोमोटिव्ह म्हणजे या रेल्वेच्या इंजिन मध्ये नॉर्मली कसं असते बघा, हे 2 व्हील असतात, ड्रायव्हिंग व्हील, आणि हे आतमध्ये 2 इंजिन असतात, हे त्याचे क्रँक आहेत आणि हे दोन्ही क्रँक एकमेकाला 90 डिग्री मध्ये असतात. याला आपण म्हणतो इनसाइड क्रँक लोकोमोटिव्ह. बघा, 2 व्हीलच्या आतमध्ये क्रँक आहे. काही केसमध्ये व्हील आत असतात, इंजिन बाहेरच्या साईडला असतात, पण क्रँक हे 90 डिग्रीलाच असतात. त्याला म्हणतात आउटसाइड सिलेंडर लोकोमोटिव्ह. याला म्हणायचं इनसाइड सिलेंडर लोकोमोटिव्ह, याला म्हणायचं आउटसाइड सिलेंडर लोकोमोटिव्ह. मग या लोकोमोटिव्हच्या केसमध्ये 2 सिलेंडर असतात. 2 सिलेंडर म्हणजे 2 स्लायडर. मी काय म्हटलं? 2 सिलेंडर, याचा अर्थ किती स्लायडर आहेत? 2 स्लायडर आहेत. मग जरा ही फिगर बघा, ही फिगर. समजा तुम्ही ठरवलं की बॅलन्सिंग हे 40%च करायचं ठरवलं, 40%च बॅलन्सिंग. म्हणजे अनबॅलन्स फोर्स जो असणार इथं, अनबॅलन्स फोर्स बॅलन्सिंग केल्यानंतर हा m⍵² r cos θ असतो. पण मी इथे लिहिलं, इथं काय लिहिलं बघा, 1 - c. म्हणजे काय? 1 - तुम्ही किती टक्के करणार? 40%. म्हणजे 1 - 0.4 म्हणजे 60% अनबॅलन्स फोर्स राहिला बघा इथं, 60%. ठीक आहे, तो तसाच राहतो. त्याला म्हणतात ट्रॅक्टिव्ह फोर्स. त्याला काय म्हणतात? ट्रॅक्टिव्ह फोर्स. मग हा ट्रॅक्टिव्ह फोर्स डिटरमाइन करायचा फॉर्म्युला हा आहे √2 1 - c. c म्हणजे जे बॅलन्सिंग केले तो 1 - c m⍵² r. हा त्याचा फॉर्म्युला आहे ट्रॅक्टिव्ह फोर्सचा. म्हणजे अनबॅलन्स फोर्स ऍक्टिंग अलॉंग काय ऍक्सिस. आता हा अनबॅलन्स फोर्स ऍक्टिंग अलॉंग ऍक्सिस का राहिला? त्याच्या मागचं कारण काय? कारण की तुम्ही पार्शल बॅलन्सिंग केलं. पार्शल बॅलन्सिंग केल्यामुळे अलॉंग द ऍक्सिस हा अनबॅलन्स फोर्स राहिला. हे झालं ट्रॅक्टिव्ह फोर्स. म्हणजे अलॉंग द ऍक्सिस जो अनबॅलन्स राहिला पार्शल बॅलन्सिंग मुळे, त्याला म्हणायचं ट्रॅक्टिव्ह फोर्स. आता मी तुम्हाला आत्ताच म्हणलं, प्रत्येक इंजिन म्हणजे लोकोमोटिव्ह मध्ये 2 सिलेंडर इंजिन असतात. म्हणजे पहिल्याच ही लाईन ऑफ ऍक्शन आहे समजा, म्हणजे ऍक्सिस आहे हा समजा दुसऱ्याचा ऍक्सिस. आता काय झालं, इथे या, ही केस बघा, इथं अनबॅलन्स फोर्स राहिला बघा अलॉंग द ऍक्सिस पार्शल बॅलन्सिंग. तसंच 2 सिलेंडरचे 2 राहणार, 2 सिलेंडरचे 2. हा पहिला, हा दुसरा. 2 पॅरलल अनलाईक फोर्सेस हे जनरेट काय करतात? कपल. त्यामुळे 2 सिलेंडरचं पार्शल बॅलन्सिंगमुळे 2 पार्शल अनबॅलन्स फोर्सेस राहतात आणि हे पार्शल अनबॅलन्स फोर्सेस काय करतात? मोमेंट जनरेट करतात. मोमेंट म्हणजे कपल. त्यालाच म्हणतो आपण स्वेईंग कपल. म्हणजे अनबॅलन्स फोर्समुळे जनरेट झालेल्या कपलला काय म्हणतो आपण? स्वेईंग कपल. तो स्वेईंग कपल डिटरमाइन करायचा हा फॉर्म्युला आहे, a/√2 1 - c m⍵² r. ए म्हणजे ह्या 2 सिलेंडर मधलं डिस्टन्स, ए म्हणजे या 2 सिलेंडर मधलं डिस्टन्स, सी म्हणजे तुम्ही किती बॅलन्सिंग केलं, 40%, 50%, ती किंमत. सी म्हणजे ती किंमत. हा अनबॅलन्स फोर्स 2 जे आहे त्याच्यामुळे जो कपल जनरेट झाला त्याला म्हणायचं हे स्वेईंग कपल.
त्याच्यानंतर अजून एक फोर्स असतो, तो म्हणजे कुठे ऍक्ट होत असतो दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदाच आपण जी फिगर काढली होती रेसिप्रोकेटिंगच्या, अलॉंग द क्रँक एक फोर्स ऍक्ट होत असतो, अलॉंग द क्रँक. ठीक आहे, त्याला म्हणतात हॅमर ब्लो. त्याला काय म्हणतात? हॅमर ब्लो. आणि तो हॅमर ब्लो जो आहे त्याची किंमत असते बी ओमेगा स्क्वेअर बी. हॅमर ब्लो बी ओमेगा स्क्वेअर बी. बी म्हणजे बॅलन्सिंग मास, ओमेगा म्हणजे स्पीड, आणि स्मॉल बी म्हणजे बॅलन्सिंग मासची रेडियस. त्याला आपण एम ओमेगा स्क्वेअर आर लिहितो. ठीक आहे, ते बॅलन्सिंग मास आहे म्हणून त्याला काय म्हणजे बी ओमेगा स्क्वेअर बी. ठीक आहे, आता हे जे आहे हा म्हणजे हॅमर ब्लो. आता या 3 गोष्टी डिटरमाइन करायला सांगतात तुम्हाला. ठीक आहे, कुठल्या कुठल्या परत एकदा सांगतो मी. एक ट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे अनबॅलन्स फोर्स अलॉंग द ऍक्सिस. दुसरा म्हणजे स्वेइंग कपल, अनबॅलन्स फोर्सनी जनरेट केलेला कपल, त्याला म्हणजे स्वेइंग कपल. आणि तिसरा म्हणजे हॅमर ब्लो, क्रँक वरती ऍक्ट होत असलेला फोर्स म्हणजे हॅमर ब्लो. आता या 3 गोष्टी डिटरमाइन करायच्या असतील तर जो प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम आता बाळांनो मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, प्रॉब्लेम एक सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम एकदम सोपा असतो. ठीक आहे, प्रॉब्लेम हा एकदम सोपा असतो. बुकलेट ओपन करायचं. बुकलेट मधला प्रॉब्लेम नंबर 22.3. बुकलेट मधला प्रॉब्लेम नंबर 22.3. फक्त कोणतरी ओपन करा आणि मला सांगा 22.3 नंबरचा प्रॉब्लेम किती नंबरचा प्रॉब्लेम आहे बुकलेट मध्ये. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. पेज नंबर 23. बघा, आता तुम्ही म्हणणार की सर हे लोकोमोटिव्हचा प्रॉब्लेम हा काय वेगळा आहे का? मी आतापर्यंत जो केलाय तोच प्रॉब्लेम, आतापर्यंत जे सोडवले की आपण तेच, फक्त त्याला ही 3 आन्सर जोडायचे. म्हणजे सगळी 3 स्टेप करायचे शेवटपर्यंत. अगोदरचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, फक्त 3 स्टेप वेगळ्या करायच्या. ठीक आहे, मी प्रॉब्लेम वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी प्रॉब्लेम वाचतो, सोडवायला चालू करतो. एक प्रॉब्लेम सोडला की तुम्हाला कळेल की तोच प्रॉब्लेम आहे, फक्त आन्सर वेगळं काढायचा आहे. बघा, the 3 cranks of 3 cylinder the 3 cranks of 3 cylinder locomotive are all of same axle are set at angle 120 degree. काय बघा, 3 क्रँक आहेत आणि प्रत्येक क्रँकचा अँगल हा 120 डिग्री ठेवलाय असं सांगितलं. बघा, मी 3 क्रँक काढले. ठीक आहे, ए बी सी. प्रत्येक क्रँक मधला अँगल 120 डिग्री आहे. म्हणजे हा पण 120 डिग्रीच होतो. ओके, 3 क्रँक आहेत ए बी सी. 3 क्रँकचा अँगल 120 120 120 आहे. ठीक आहे, पुढे बघा, तर 3 क्रँक्स ऑफ 3 सिलेंडर लोकोमोटिव्ह आर सेम एक्सेल ऑन द सेम एक्सेल आर सेट ऍट 120 डिग्री. प्रत्येक मधला अँगल 120 आहे. पुढे, द पिच ऑफ द सिलेंडर इज 1 मीटर. द पिच ऑफ द सिलेंडर इज 1 मीटर. आणि पुढे काय म्हटले बघा, अँड द स्ट्रोक ऑफ पिस्टन इज 0.6 मीटर. स्ट्रोक वरून तुम्हाला मी आधी सांगितले रेडियस मिळते, रेडियस ऑफ क्रँक. रेडियस ऑफ क्रँक कसं काढतो आपण? स्ट्रोकच्या हाफ. लास्ट टाइमला तुम्हाला मी फिगर करून दाखवली होती, बरोबर आहे. तुमचा जो क्रँक असतो त्या क्रँकची रेडियस काढायची, तर ती कशी काढायची? स्ट्रोकच्या हाफ. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला स्ट्रोक किती दिलाय बघा, स्ट्रोक दिलेला आहे 0.6 मीटर. तो 0.6 मीटरचा हाफ म्हणजे 0.3 मीटर ही वाहन काय आहे? प्रत्येक क्रँकची रेडियस आहे. 3 सिलेंडर आहे इथं, त्याचे प्रत्येकाचा क्रँक आहे, 3 सिलेंडरचे क्रँक आहे. पुढे, द रेसिप्रोकेटिंग मासेस आर. आणि प्रत्येक क्रँकचं रेसिप्रोकेटिंग मास हे किती आहे? 300 केजी आहे, 300 केजी फॉर इनसाइड सिलेंडर अँड 260 केजी फॉर आउटसाइड सिलेंडर. आता हे इनसाइड सिलेंडरचं मास आहे आणि आउटसाइड सिलेंडरचं मास किती आहे? 260 केजी. आता 3 सिलेंडर ना, ए बी सी, हे 3 क्रँक आहेत बघा. म्हणजे तुम्हाला ते 3 सिलेंडर दाखवायला पाहिजे. 3 सिलेंडर, 1 2 3, 1 2 3. मतलब आता जो सिक्वेन्स आहे तो तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकताय. मी म्हणतो ए बी सी. इथं ए आहे, बी आहे, टी आहे, हे 3 सिलेंडर आहेत. त्यातलं ए, सॉरी थांबा जरा परत वाक्य वाचतो.
द रेसिप्रोकेटिंग मासेस आर 300 kg फॉर इनसाइड सिलेंडर. इनसाइड सिलेंडर म्हणजे आतलं सिलेंडर म्हणजे कुठला बी, म्हणजे बी सिलेंडरचा रेसिप्रोकेटिंग मास आहे 300, म्हणजे बीचं मास 300 आहे. आणि काय म्हणले 260 kg फॉर इच आउटसाइड. आता हे आउटसाइड म्हणजे हे दोन आहेत बघा, ए आणि सी, ह्या दोघांचं मास म्हणजे ए आणि सीचं मी दिलं ए तसंच सी, आउटसाइड दोन आहेत, त्या दोघांचं मास ए आणि सीचं 260 kg दिलंय. पुढे the planes of rotation of balancing masses are 0.8 meter from the inside crank. जे बॅलन्सिंग मासेस याला लावायचे आहे, आता ही सिस्टीम अनबॅलन्स आहे. अनबॅलन्स सिस्टीम जर असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, याला बॅलन्स करायला पाहिजे. ते बॅलन्स करण्यासाठी या सेंट्रल सिलेंडर पासून काय करायला सांगितले, दोन मासेस लावायला सांगितले. त्याला मी एक्स आणि वाय म्हणतो, म्हणजे इथे एक मास लावलं एक्स, इथे एक मास लावलं वाय. आणि हे किती डिस्टन्स वरती घ्यायला सांगितले बघा मला, 0.8 मीटर वरती घ्यायला सांगितलं. 0.8 मीटर वरती सेंट्रल सिलेंडर पासून दोन बॅलन्सिंग मासेस लावायचे आहेत, एक्स वाय, ते 0.8 मीटरला घ्या असं सांगितलंय. पुढे इफ 40% ऑफ रेसिप्रोकेटिंग मासेस आर बॅलन्स. आणि बॅलन्स करताना सगळं बॅलन्सिंग करायचं नाही, काय करायचं आहे मी इथे लिहितो, 40% ऑफ रेसिप्रोकेटिंग मासेस आर बॅलन्स. म्हणून 40% ऑफ मासेस आर बॅलन्स्ड, म्हणजे 100 किलो मास असेल तर त्यातलं फक्त 40 किलो फक्त काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. हे लय महत्वाचं वाक्य दिले त्यानं. ठीक आहे, फक्त 40%च बॅलन्स करायचं आहे. पुढे फाइंड द मॅग्नेट्यूड अँड बॅलन्सिंग मासेस रिक्वायर्ड ऍट अ रेडियस ऑफ 0.6. बॅलन्सिंग मासच्या रेडियस दिल्यात 0.6. ठीक आहे, आणि काय म्हणले, द हॅमर ब्लो. ठीक आहे, हॅमर ब्लो कडे नंतर जाऊया. एक गोष्ट फक्त या फिगर मध्ये दाखवायची राहिली माझ्याकडून, त्यासाठी दुसऱ्या वाक्यामध्ये जावा. मी पहिल्यापासून परत प्रॉब्लेम असतो. द 3 cranks ऑफ 3 cylinder locomotive in this are all on the same axle are set at 120. प्रत्येकाचा अँगल 120 घेतला. द पिच ऑफ द सिलेंडर्स इज 1 मीटर. पिच ऑफ द सिलेंडर्स म्हणजे काय, हा पहिला सिलेंडर आणि हा मधला सिलेंडर, त्यानंतर हा लास्टचा सिलेंडर आणि हा मधला सिलेंडर, यांच्यामधलं डिस्टन्स याला म्हणायचं पिच ऑफ सिलेंडर. हे डिस्टन्स मला 1 मीटर दिलं. बॅलन्सिंग मासेस 0.8 मीटरला ठेवा असं सांगितले सेंटर पासून. इकडे एक 0.8 ला, इकडे एक 0.8. ठीक आहे, आणि याचं बॅलन्सिंग करा. आता मी बॅलन्सिंग करतो, लक्ष द्या. हा तसा याच्या अगोदरचे जे रेसिप्रोकेटिंग मासेसचे जे आपण प्रॉब्लेम घेतले त्याच्यापेक्षा हा प्रॉब्लेम सोपा असतो. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, टेबल बनवून घ्यायचं. टेबल मी दिलं तो टेबल. आता एक गंमत सांगतो, हे पार्शल बॅलन्सिंग असल्यामुळे तुम्ही याच्या अगोदर इनलाईन सिलेंडर मध्ये एक प्रॉब्लेम किती वेळा सोडवत होता रे, इनलाईन सिलेंडर मध्ये एक प्रॉब्लेम किती वेळा सोडवत होता, 2 वेळा. 2 वेळा. लोकोमोटिव्हच्या केसमध्ये 2 वेळा सोडवायचा नाही. मग असं का, तर त्याच्या मागचं कारण असं आहे, तिथं तुम्ही पूर्ण मास बॅलन्स करत होता, पूर्ण. त्यामुळे तुम्ही प्रायमरी पण करायचा, सेकंडरी पण करायचा. इथं सांगताना सांगितलंय हे बॅलन्सिंग पार्शल आहे. आता त्या पार्शल बॅलन्सिंग मध्ये आपण सेकंडरी करतच नाही. पार्शल बॅलन्सिंग फक्त काय करतो आपण, एकदाच बॅलन्सिंग करते, ते म्हणजे फक्त प्रॉब्लेम 2 वेळा सोडवायचा नाही, हा प्रॉब्लेम एकदा सोडवायचा, तुमचा प्रॉब्लेम. ठीक आहे, आता मी टेबलमध्ये त्याच्यानंतर काय येणार, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे मास इंटू रेडियस, बरोबर, ओमेगा स्क्वेअर फक्त येणार नाही, म्हणजे केजी मीटर. त्यानंतर मी घेणार डिस्टन्स, डिस्टन्स घेणार मीटर मध्ये. सेंट्रीफ्युगल फोर्स इंटू डिस्टन्स केले की मला काय मिळणार, कपल. कपल म्हणजे मोमेंट. केजी मीटर इंटू मीटर म्हणजे केजी मीटर. ओके, चलो टोटल किती मासेस आहेत सांगा मला आता, टोटल किती मासेस आहेत. 5. ओरिजिनल 3, ओरिजिनल 3. आणि इथं सांगितले बॅलन्स करा, करा म्हणून सांगितले म्हणून 2. एक सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स करायचं मास, दुसरं कपल बॅलन्स करायचं मास. म्हणजे टोटल किती झाले, 3.
आणि हे बॅलन्सिंगचे 2 म्हणून किती झाले 5 मासेस झाले. म्हणजे तुम्हाला आठवत असेल बघा रोटेटिंगचा पहिला प्रॉब्लेम सेम असाच होता बघा. 3 मासेस होते आणि तुम्ही 2 वाढवले होते आणि टोटल बॅलन्स करून 5 टाकले होते. ठीक आहे, मी एक एक लिहितोय. ए, त्यानंतर एक्स, बी, वाय, सी. प्रत्येकाचं मास सांगा किती आता मला. प्रत्येकाचं मास. एचं मास सांगा, एचं मास. एचं मास किती आहे? 260. 260. मग मी तुम्ही 260 लिहू. हे वाक्य वाचा. 40% मास त्याचे आहे. सगळं बॅलन्स करायचं का 40% बॅलन्स करायचंय? 40%. 40%. मग हे सगळं लिहून चालणार नाही इथं. म्हणून काय करायचं, ह्या 40% म्हणजे 0.4 ने याला मल्टिप्लाय करायचं. 0.4 ने याला मल्टिप्लाय करा. सो 260 into 0.4. 260 into 0.4. किती? 104 किलो. टू 260 into 0.4. 104 किलो. मी जरासं इथं गोल करतो. तुमच्यासाठी स्टार करून लिहितो इथं. 40% मास. हे लय महत्वाचं आहे. मी नंतर म्हणणार 104 कुठून आणलं मास्तर. ऍक्च्युली एचं मास 260 आहे, पण बॅलन्सिंग 40%च करायचं आहे. मग 40%च मास घेतले. एक्स हे बॅलन्सिंग मास आपल्याला शोधायचं आहे, लावायचं आहे. बीचं मास बघा किती आहे? 300. 300चा 40%. 120. 120. त्यानंतर वाय मास शोधायचा आहे. त्यामुळे एम वाय हे माहित नाही. वायचं मास माहित नाही. सीचं मास बघा इथं आहे 260. 260 into 0.4. 104. समजलं सगळ्यांना? हे झालं बाळांनो. आता माझे 3 मासेस आणि हे 2 अननोन. आता रेडियस बघा प्रत्येकाची. रेडियस ए बी सी 3 सिलेंडरची रेडियस तुमच्याकडे इथं आहे. 3 सिलेंडरची किती आहे? 0.3. ए बी सी ची 0.3, बीचं 0.3, सीचं 0.3. आणि प्रॉब्लेम मधलं लास्टचं वाक्य वाचलं तर तुम्हाला बॅलन्सिंग मासची रेडियस मिळेल. 1 नंबरचं आन्सर जे विचारले की नाही त्यात म्हटले बघा द बॅलन्सिंग मासेस आर रिक्वायर्ड ऍट रेडियस ऑफ 0.6. त्यामुळे एक्स आणि वाय हे 2 बॅलन्सिंग मास आहेत. त्यांची रेडियस 0.6 मीटर ठेवा असं सांगितले. त्यामुळे मी एक्स आणि वाय यांची रेडियस घेतली 0.6. आता सेंट्रिफ्युगल फोर्स काय? मास इंटू रेडियस. तो 104 into 0.3. 104 into 0.3. हा येणार 0.6 mx. हे 12 36. 0.6 my. 104 into 0.3. आता बघा विचार करून सांगा. सेंट्रिफ्युगल फोर्स मला मिळालेत. त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू नोन आणि किती व्हॅल्यू अननोन आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये 3 व्हॅल्यू माहित आहेत, 2 नाही. 2 व्हॅल्यू अननोन आहे. 2 अननोन असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन ड्रॉ करता येईल का? 2 व्हॅल्यू अननोन असतील नाही. येणार नाही. मग काय करायचं? या दोघांचा कुणाचा तरी एकाचा मुवमेंट किती करून घ्यायचा? मुवमेंट 0 करायचा. ते कसं करतोय आपण मुवमेंट 0 एखाद्याचा? रेफरन्स पण वापरायचा. यस, त्याला रेफरन्स करायचं. मग एक्स ला रेफरन्स करू का वाय ला करू? एक्स ला करा सर. एक्स ला करतो. ठीक आहे. मग मी इथे लिहितो एक्स ला रेफरन्स प्लेन. याला मी रेफरन्स प्लेन केला एक्स ला. एक्स जर रेफरन्स प्लेन असेल तर रेफरन्स प्लेनच्या लेफ्टचे डिस्टन्स सगळे निगेटिव्ह आणि राईटचे डिस्टन्स सगळे पॉझिटिव्ह. ठीक आहे. चलो डिस्टन्स सांगा मला आता. एक्स म्हणजे रेफरन्स प्लेन पासून एचं हे डिस्टन्स. ए आणि एक्स मधलं डिस्टन्स. ए आणि एक्स मधलं डिस्टन्स सांगा मला. किती आहे ए आणि एक्स मधलं? हे 1 मीटर आहे. हे 0.8 आहे. म्हणजे हे किती असायला पाहिजे?
0.2 लेफ्टला आहे म्हणजे मायनस, एक्स रेफरन्स प्लेनच्या लेफ्टला आहे ना म्हणजे मायनस, हे पॉईंट आहे. त्यानंतर रेफरन्स प्लेन पासून रेफरन्स प्लेनचं डिस्टन्स म्हणजे एक्स 0. रेफरन्स प्लेन पासून एक्स डिस्टन्स तिथं जाईल 0. रेफरन्स प्लेन पासून बीचं म्हणजे एक्स आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे 0.8. राईटला आहे म्हणजे प्लस. एक्स आणि वाय मधलं डिस्टन्स 1.6 राईटला आहे म्हणजे प्लस. एक्स आणि सी मधलं डिस्टन्स 0.8 प्लस 1 म्हणजे 1.8 राईटला आहे म्हणजे प्लस. सगळ्यांना समजलं? पहिली टर्म मायनस, दुसरी शून्य, राईटचे हे सगळे प्लस आले. आता मला काय मिळालं बघा, डिस्टन्स मिळाले, सेंट्रिफ्युगल फोर्स माहित आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला काय मिळेल कपल. त्यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार बघा, 31 दुनी 62 म्हणजे 6.24 मायनस हे 0. 36 इंटू 0.8 28.8. 1.6 इंटू 0.6 96 म्हणजे येणार 0.96 एम वाय तसंच राहणार. 31.2 इंटू 1.8 बघा बरोबर आहे का? आता इथं मला सगळ्या कपलच्या किमती मिळाल्या, इथं सगळ्या सेंट्रिफ्युगल फोर्स मिळाला. सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये 2 व्हॅल्यू अननोन होते, 2 व्हॅल्यू अननोन. कपल मध्ये एकच व्हॅल्यू अननोन आहे, म्हणजे आता मला कपल पॉलिगॉन ड्रॉ करता येईल. ठीक आहे, मला पहिल्यांदा कपल पॉलिगॉन ड्रॉ करता येईल. हा, त्यामुळे मी इथे घेतो कपल पॉलिगॉन. परत एकदा सांगतो, जरी हा रेसिप्रोकेटिंगचा प्रॉब्लेम असेल, रेसिप्रोकेटिंग बॅलन्सिंगचा, तरी इथं जो आपण 2 वेळा सोडवायचो, एकदा प्रायमरी बॅलन्सिंग त्यानंतर सेकंडरी बॅलन्सिंग, तसं काही करायची गरज नाही. हा पार्शियली बॅलन्सिंग असल्यामुळे इथं फक्त प्रायमरी बॅलन्सिंगच करायचं आणि थांबवायचं. ठीक आहे, कपल पॉलिगॉन. यासाठी स्केल किती घेऊ सांगा इथं स्केल. हे बघा, हे ऑलरेडी 56 आहे, हे 28 आहे. 56च्या डबल केलं की 112 होणार, 112. हे जरा मोठं होणार 112. त्यामुळे काय करूया आपण, आहे असं ठेवूया, हे 56 घेऊया, हे 28 घेऊया, हे 6 घेऊया. हे जरा लहान होईल पण आता ड्रॉ करूया, कारण नाही हे डबल, हे लय मोठं होणार. त्यामुळे मी स्केल आहे असं घेतो, म्हणजे मी 6.24 ला 6.24 mm घेतो. म्हणजे माझ्या फिगरवरचा 1 mm म्हणजे ऍक्च्युअल मधला 1 kg/m² येते. ठीक आहे, मी स्केल आहे असं घेतलं. ठीक आहे त्याला तेवढंच ड्रॉ करणार आहे मी आता ड्रॉ करू एवढं. बघा, पहिला ए ची किंमत बघा, ए ची किंमत, ए ला बरोबर पॅरलल लाईन, इथं रोल अँड ड्रॉ लावायचा, ए ला बरोबर पॅरलल लाईन, ही ए ला पॅरलल लाईन आली, ए ला पॅरलल लाईन. आता एरो बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असतो, अवे म्हणजे राईटला यायला पाहिजे, पण राईटला यायला पाहिजे पण काय झालं बघा, त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, त्याची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह आहे, म्हणजे राईटला नाही तर तो कुठे येणार, लेफ्टला. त्यामुळे मी इथं लेफ्टला घेतो. किती घेऊ रे, हे डिस्टन्स किती घेऊ, ओ ए, हे डिस्टन्स किती घेऊ ओ एचं, 7 घ्या सर. 6.24. मी लिहिताना 6.24 लिहितोय, तुम्हाला 7 घ्यायचं असलं तुम्ही 7 घेऊ शकताय. राईटला यायला पाहिजे होतं पण निगेटिव्ह असल्यामुळे लेफ्टला आला. ओके, आता बी ची किंमत, सॉरी एक्स ची किंमत बघा, एक्स किती आहे 0, त्यामुळे एक्स येणार नाही. एक्स झाल्यानंतर नेक्स्ट किंमत कुठली आहे बघा, बी 28.8 म्हणजे 29 येणार. बी बरोबर बी ला पॅरलल लाईन, इथं रोल अँड ड्रॉ यायचा, बरोबर बी ला पॅरलल लाईन, इथं ही बी ला पॅरलल लाईन आली. आता एरो बघा, एरो बी चा सेंट्रिफ्युगल फोर्स अवे म्हणजे वर येणार, पण इथं ही किंमत व्हॅल्यू प्लसच आहे, प्लस म्हणजे तो वरच यायला पाहिजे, म्हणजे इथनं वर. किती घेऊ डिस्टन्स, ओ ए बी, सॉरी एक्स 0 आहे, हा राहिला बी, व्हॅल्यू किती येणार 28.8 जे 29 घ्या तुम्ही, 29. बी ला बरोबर पॅरलल लाईन घेतली, सेंट्रिफ्युगल फोर्स अपवर्ड, व्हॅल्यू प्लस आहे म्हणजे अपवर्डच येणार. त्याच्यानंतर वाय ची किंमत बघा, वाय ची किंमत
इथं MY आला, MY म्हणजे अननोन आहे. जर अननोन असेल तर त्याला काय करतोय आपण, स्किप. त्यामुळे हा Y स्किप करा. आता सीला या, सीला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. हे बघा इथे या, सी इथं आहे, ह्याला बरोबर रोल अँड ड्रॉ लावायचा, त्याला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. तर मी सीला बरोबर पॅरलल लाईन घेतली. ही सीची पॅरलल लाईन. आता या सीच्या पॅरलल लाईन वरती किती डिस्टन्स यायला पाहिजे, तर 56.16. सीचा सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे येणार बघा, डाऊनवर्ड, म्हणजे एरो डाऊनवर्ड येणार, याच्या खाली डाऊनवर्ड येणार. हा डाऊनवर्ड घेतला मी, आणि हे डिस्टन्स किती आलं, 56.16. बघा OA, AB, BC, X ची किंमत 0 आहे, X ची किंमत 0, आणि Y हा अननोन आहे. म्हणजे आता मला काय करायला पाहिजे, हा लास्टचा पॉईंट पहिल्या पॉईंटला जॉईन करायचा. हे म्हणजेच काय येणार, जी तुमची अननोन गोष्ट आहे ती मिळणार. म्हणजे ही किती आहे, 0.96 MY. 0.96 MY. ठीक आहे. फक्त एरो एकदा चेक करा, O टू A, A टू B, B टू C, पुन्हा C टू कुठे येणार, O, तिकडे येणार आहे. सॉल्व करा, हे किती आहे ते सांगा मला. अनबॅलन्स किती आहे, 0.96 MY. तुमच्या इथं सॉल्व करून किती आहे ते सांगा. ठीक आहे, 58 ते 60. मी एक आन्सर लिहितो त्यातला, 60. स्केल न मल्टिप्लाय करतो, सो 60 into 1, 0.96 MY. किती ते सांगा, MY 60 डिवाइड बाय 0.96, 62.50. 62.5 kg. म्हणजे आपण जे Y इथं बॅलन्सिंग जे मास लावणार आहे वायच्या इथं, ते किती आहे, 62.5 kg आहे. आता त्याचा अँगल बघा, अँगल हे जो आला की नाही, हा Y आहे, याला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची, इथं तेव्हा पॅरलल लाईन. मी दाखवतो, ही पॅरलल लाईन आली. आता इथं एरो बघायचा, O टू A टू B, B टू C, C टू O, म्हणजे वरती आहे, इकडे वरती. त्यामुळे हे मास या बाजूला वर येणार, हे तुमचं Y मास. हा Y मासचा अँगल किती ते सांगा, Y मोजून सांगा. त्याला बरोबर पॅरलल लाईन येते घ्या, हे तुमचं Y मास, त्याचा अँगल मोजून सांगा. वायचा अँगल विथ A इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. किती आलं, अँगल 30 येते सर. 30 येते. ओके, 30 डिग्री विथ A इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे A बरोबर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला 30 अँगल येईल. याच्या आसपासचं तुमचं उत्तर येईल, 30 यायला पाहिजे असं नाही, पण आसपासचं उत्तर येईल. हा कपल पॉलिगॉन झाला, त्यातनं मला Y मास मिळालं, वायचा अँगल, वायचं मास मिळालं. ओके, आता ही Y ची किंमत मी इथे लिहितो, 62.5. ही किंमत मला माहित झाली. तो 62.5 इंटू 0.6, 62.5 इंटू 0.6 म्हणजे ही किंमत मिळेल. किती येते सांगा. किती येते बाळांनो,
सर द पेज वर करा. 62.5 ला 0.6 ने गुणाकार नका सर. बरं इथं बघ की 62.5 इंटू 0.6 करायचं म्हणजे हे मिळते 37.5. 37.5. म्हणजे आता बघा किती नोन व्हॅल्यू आहेत बघा यात. हे माहित झालं. त्यामुळे अननोन किती राहिलं बघा फक्त एकच. ठीक आहे, आता एकच अननोन राहिला पण आता तुम्ही सेंट्रिफ्युगल फोर्सचा पॉलिगॉन ड्रॉ करू शकता. मी इथं म्हणतो फोर्स पॉलिगॉन बघा. त्यासाठी पहिला स्केल घेतो. स्केल सांगा इथं किती ड्रॉ करत आहे. 31.2, 36, 37.2, 31.2 आहे असं घ्या. 31.2 ला 31.2च घ्या. याने इकडे डिवाइड केलं म्हणजे माझ्या फिगरवरचा 1 mm म्हणजे ऍक्च्युअल मधला 1 kg. ठीक आहे, आता फोर्स पॉलिगॉन बघा. फोर्स पॉलिगॉन मी ड्रॉ करतो. जरा पटपट करतो आता. ए ला बरोबर पॅरलल लाईन. एला पॅरलल लाईन. सेंट्रिफ्युगल फोर्स अवे म्हणजे राईटला, म्हणजे याच्या राईटला. ओ ए डिस्टन्स किती येणार बघा. हे 31.2 प्लस आहे त्यामुळे राईटलाच येणार 31.2. ओ ए झाला. आता याच्यानंतर ए नंतर पुढचा कोण आहे बघा. एक्स. एक्सची किंमत अननोन आहे बघा. अननोन सोडून द्या. बी घ्या आता. बी 36 आहे. इथं बरोबर ह्या बीला बरोबर पॅरलल लाईन घेतो. इथं बीला पॅरलल लाईन. सेंट्रिफ्युगल फोर्स बघा कुठे येणार. अवे म्हणजे वरती बीचा. त्यामुळे याच्यावरती किती डिस्टन्स येणार. बीचं डिस्टन्स किती आहे बघा इथं 36. ठीक आहे, मला बी मिळाला. बी मिळाल्यानंतर पुढे जावा. बी मिळाल्यानंतर नेक्स्ट कोण आहे बघा. वायचं डिस्टन्स बघा 37.2. इथं वायला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. बरोबर पॅरलल लाईन इथं मी ही वायला पॅरलल लाईन घेतली. डिस्टन्स 37.2. याचा सेंट्रिफ्युगल फोर्स अवे म्हणजे वर येणार. ओ ए बी बी वाय झाल्यानंतर कोण आहे बघा. सी ला बरोबर पॅरलल लाईन घ्यायची. बघा इथे सी ला बरोबर पॅरलल लाईन. ही सी ची पॅरलल लाईन. सी ची पॅरलल लाईन. सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे येणार. डाऊनवर्ड, जी याच्या खाली इकडे येणार. डिस्टन्स बघा किती 31.2. सी मिळाला 31.2. आता ओ ए बी झाला. बी वाय झाला. वाय सी झाला. अननोन एकच आहे यात, तो म्हणजे 0.6 mx. आता हे लास्टचा पॉईंट जो आहे तो इथे जॉईन करायचा. आणि ही किती ओ ए बी बी वाय वाय सी. पुन्हा सी कडनं कुठे येणार. ओ कडे. आणि हा अननोन कोण आहे बघा. एक्स. त्याची किंमत किती आहे इथं 0.6 mx आहे. हे 0.6 mx. हे डिटरमाइन करा किती ते सांगा मला. 0.6 mx ड्रॉ करा. किती ते सांगा. 0.6 mx. थ्री 3.8 येते सर. 3.8 का 38. 38. अनेक कोण तर बघा.
अजून एक कोणता आन्सर सांगा बाळांनो पटकन. कोण सॉल्व्ह केले अजून? माझ्या माहितीनुसार बघा, किती आलं बा तुझा आन्सर? माझा 38 आलं सर. 38. 38. ठीक आहे, मी लिहितो आता इथं 38 mm. सो स्केलनी मल्टिप्लाय करा. 38 into 1 kg मीटर. 1 mm इज इक्वल टू 1 kg मीटर आहे. 0.6 mx. 0.6 न तिकडे डिवाइड करा, तुम्हाला mx मिळेल. .38 डिवाइड बाय 0.6 किती ते सांगा. 63.33. किती? 63.33. आता मी एक गंमत सांगतो. मी उत्तर लिहिताना किती लिहिले बघा. 62.5. तुम्ही पण असंच करायचं लोकोमोटिव्हला. का बघा, हे मास आणि हे मास सेमच येते. असं तुम्ही म्हणाल असं का? कारण की बघा AC सेम आहे, सेंटरला बी आहे, तर एक्स आणि वाय पण सेमच यायला लागते. सेमच. तुमच्या एक लक्षात येईल, हे 62.5 आहे आणि तुमचं उत्तर 63 आले बघा इथं. म्हणजे ग्राफिकल मेथडमुळे जरा फरक पडलाय, पण ते सेमच आहे. त्यामुळे मी डायरेक्ट उत्तर 62.5 लिहिलं. ठीक आहे, कायम लक्षात ठेवायचं असं, हे दोन्ही मासेस सेम यायला लागतात. कशाला? लोकोमोटिव्हच्या केसला. आता एक्स मास मिळालं, तुम्ही 63 लिहिला म्हणून काय फरक पडत नाही. ठीक आहे, तुम्ही 63 लिहा, पण मी तुमच्या माहितीसाठी सांगितलं, बुक मध्ये वगैरे हे सेमच आन्सर असतं. फक्त ग्राफिकल मेथडमुळे आपल्या काय होतं, मॅन्युअल एरर झाली की आन्सर जरा इकडे तिकडे व्हेरी होणार. आता मला एक्सचा अँगल पाहिजे, याला बरोबर पॅरलल लाईन घ्यायचं. याला बरोबर पॅरलल लाईन, याचा एरो बघा डाऊनवर्ड आहे, त्यामुळे त्या डायरेक्शनला काय असणार तुमचं एक्स. त्या डायरेक्शनला तुमचं असणार एक्स. मला ह्या एक्सचा अँगल मोजून सांगा. हा अँगल मोजून सांगा मला एक्सचा किती येतोय. $227. 227 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम ए पासून 227 डिग्रीला. हे तुमचा प्रॉब्लेम 1 नंबरचा संपला. 1 नंबरचा प्रॉब्लेम संपला. रेग्युलरच प्रॉब्लेम सोडवला, काही वेगळं केलेलं नाही. ठीक आहे, आता त्यातला 2 नंबरचा प्रॉब्लेम वाचा. 2 नंबर लास्ट स्टेप आहे. द हॅमर ब्लो पर व्हील. तुम्हाला मागाशी मी लोकोमोटिव्हचे 3 फॉर्म्युले सांगितलेले, परत एकदा मी तुम्हाला ते पाठवून देतो. ठीक आहे, मी परत दाखवतो. ट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स, त्याची किंमत √2 - (1 - c m ω²r). हा ट्रॅक्टिव्ह फोर्स. कुठलं पण एक विचारू शकतात. स्वेईंग कपल A डिवाइड बाय √2 (1 - c m ω²r). आणि हॅमर ब्लो म्हणजे काय बघा, B(ω²b). बी म्हणजे बॅलन्सिंग मास, ω² म्हणजे स्पीड, आणि स्मॉल b म्हणजे बॅलन्सिंग मासची रेडियस. ठीक आहे, मला 2 नंबरचा आन्सर विचारले हॅमर ब्लो. आता हॅमर ब्लो कसा डिटरमाइन करायचा बघा. फॉर्म्युला B(ω²b).
बी म्हणजे बॅलन्सिंग मास, ओमेगा म्हणजे स्पीड आणि स्मॉल बी म्हणजे बॅलन्सिंग मासची रेडियस. सांगा बॅलन्सिंग मासेस तुमचे एक्स वाय किती आहेत? ते सेमच असते. किती आले तुमचं? 62.5 बॅलन्सिंगचं मास. ओमेगा 2πn डिवाइड बाय 60 चा स्क्वेअर. ठीक आहे, मी एन नंतर लिहितो इथं. त्यानंतर स्मॉल बी बॅलन्सिंग मासची रेडियस. ह्या बॅलन्सिंग मासची रेडियस बघा, एक्स ची किती आहे बघा आणि वाय ची किती आहे बघा, 0.6. त्यामुळे इथे येणार 0.6. हे म्हणजे तुमचा हॅमर ब्लो. त्यासाठी तुम्हाला फक्त स्पीड पाहिजे. आता प्रॉब्लेम मध्ये स्पीड दिलेली आहे बघा. किती सांगितलं बघा प्रॉब्लेम मध्ये स्पीड? 6 RPS म्हटले बघा. काय सांगितलं? स्पीड किती घ्यायचं सांगितलं? 6 RPS. जर रिव्होल्यूशन पर सेकंड दिला असेल तर हे 60 ने डिवाइड करायला पाहिजे का नाही? तुम्हाला स्पीड आरपीएस मध्ये दिले म्हणजे रिव्होल्यूशन पर सेकंड दिले. तुम्ही रिव्होल्यूशन पर मिनिट असेल तर ते सेकंड करण्यासाठी 60 न भागताय. इथं 60 ने डिवाइड करायची गरज नाही म्हणून मी 60 खोडलं. का? कारण की मला स्पीड देताना रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये दिलेलं आहे. बॅलन्सिंग मास स्पीडचा स्क्वेअर इंटू रेडियस बॅलन्सिंग मास. हे म्हणजे तुमचा हॅमर ब्लो. हे 2 नंबरचा आन्सर. सांगा माझा हॅमर ब्लो किती येतोय? बी म्हणजे बॅलन्सिंग मास, स्मॉल बी म्हणजे बॅलन्सिंग मासची रेडियस, ओमेगा म्हणजे स्पीड. स्पीड मला 6 RPS दिली, रिव्होल्यूशन पर सेकंड. त्यामुळे हा डिवाइड बायचा 60 खोडला. ते मिनिटाचं सेकंड करण्यासाठी 60 असते, ते खोडून टाकलं. किती आलं बघा बाळांनो? जरा पटकन सांगा मला आन्सर. .29 इंटू 10⁻³ एवढा बाण तुमचा काय देतं? हॅमर ब्लो आहे. म्हणजे एवढा फोर्स त्या क्रँक वरती ऍक्ट आहे. आणि हा प्रॉब्लेम इथं संपला. आता या प्रॉब्लेम मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. एकदम सोपा प्रॉब्लेम असतो. इनलाईन इंजिन पेक्षा हा सोपा का असतो? कारण की हे एकदा सोडवायचं आहे, 2 वेळा नाही करायचं. आणि ते तसं नाही काय करायचं, कारण की पार्शली बॅलन्सिंग आहे. पार्शल बॅलन्सिंग. चलो, जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही आता मला विचारा.